श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंतचा व्हाईट टॉपिंग रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंत व्हाईट टॉपिंग रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शनिवारी भूमिपूजन आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर मायादेवी परदेशी, भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र आंबेडकर, उपमहापौर ज्योत्सना पाटील, गटनेत्या किरण कुलेवार, नगरसेविका कल्पना महाले, सुनील बैसाने, ललित आरुजा, रोहित चांदोडे, भिकन वराडे, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, धीरज जगताप, मयूर ठाकरे, सागर चौधरी, कनिष्ठ अभियंता प्रणव शिंदे, ठेकेदार मिलिंद मुडावतकर आदींच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। तर धुळ्यात काँक्रीट रस्त्यासह टप्प्याटप्प्याने भरीव विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले। तर यावेळी धुळे शहरात जवळजवळ 5.5 कोटी रुपयांचे रस्त्यांची कामं या ठिकाणी होत असून टप्प्याटप्प्याने सदर कामं होणार असून आज श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंतचा रस्ता, तदनंतर गांधी पुतळा ते मनोहर टाकी, त्याचबरोबर विविध श्री संतोषी माता मंदिर ते मोगलाई परिसर असा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा देखील या पुढील टप्प्यात उद्घाटन करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले। आज गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंतचं काँक्रीट रस्त्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत। व्हाईट टॉपिंग याला म्हणतात। व्हाईट टॉपिंगचं हे काम या ठिकाणी आपण करत आहोत। तुम्ही आता नाशिकला जाताना बघतात जो काँक्रीट रस्ता झालेला आहे त्याला व्हाईट टॉपिंग म्हणतात। तसं व्हाईट टॉपिंगचं काम आपण या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी करत आहोत। याच्यात गांधी पुतळा पासून तर खाली आपण स्वामी समर्थापर्यंत उतरतो तोही रस्ता याच्यात करणार आहोत। त्याच्यानंतर संतोषी मातेपासून तर गणपती मंदिरपर्यंत तोही सामाजिक न्यायामधला 2 कोटी रुपयाचा रस्ता, त्याचंही टेंडर झालेला आहे। परंतु एक साथ सर्व रस्ते आम्हाला लावता येत नाही, कारण की ट्रॅफिकला जायला यायला जागा राहणार, म्हणून हा रस्ता झाल्यानंतर संतोषी मातेचा रस्ता होईल आणि नंतर मग तो रस्ता। तर असे विकासाचे कामं या शहरात आपण चांगले करतोय। अतिशय सुंदर असा हा रस्ता होणार आहे, मॉडेल रस्त्यासारखा रस्ता होणार आहे। याच्यात रोड फर्निचर हे सुद्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी, तरी नागरिकांना ज्या वारंवार खड्डे पडायची अडचणी व्हायची, वर्ष दीड वर्ष झालं नाही, पाऊस पडला, पाणी साचला का डांबरी रस्त्याला खड्डे पडायचे, म्हणून आपण हा काँक्रीट रस्ता करतो आणि असे विकासाची कामं पूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने आपण करणार आहोत। आता एक रस्ता आपला गांधी पुतळ्यापासून तर सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मनोहर थिएटर इथपर्यंतचंही काम 20 ते 25 दिवसात किंवा महिन्याभरात आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत। तेही काँक्रीट रस्ता आहे, फक्त ड्रेनेज लाईन झाली तर त्या कामाला आपण सुरुवात। असे विविध भागांमध्ये विविध कंपनीचे रस्ते आपण या ठिकाणी करत आहोत।